लवकरच येत आहे प्रकट दिन, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। तर या निमित्त 31 मार्च रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। तर या निमित्त आपल्याला 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे। तर ती सेवा कशा पद्धतीने करायची, त्याचे नियम कोणते, अटी काय, संकल्प घेऊन केली तर सेवा कशा पद्धतीने करायची, विना संकल्प घेता सेवा केली तर ती कशा पद्धतीने करायची, या संबंधी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील। नमस्कार, मी पूजा, आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 31 मार्च रोजी आलेले आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। तर या निमित्त आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे। तर ही सेवा आपल्याला 11 तारखेपासून 11 ते 31 अशी 21 दिवसांची सेवा करायची आहे। तर सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न उभा राहतो बघा, महिलांना प्रॉब्लेम्स येतात। पिरियड्सची तारीख तुमची या दरम्यान असेल, 11 ते 31 दरम्यान तुमची पिरियड्सची तारीख असेल, तर मग आपल्याला ते 4 दिवस स्किप करावे लागतात। ताई चौथ्या दिवशी सेवा करायची का, तर नाही, ते 4 दिवस आपल्याला स्किप करायचे असतात। 5व्या दिवशीपासून आपण सेवा करत असतो। तर जर तुमची तारीख त्या वेळामध्ये असेल तर तुम्ही अगोदर, म्हणजे अगदी आजपासून, अगदी उद्यापासून जरी तुम्ही सेवा केली, आता उद्याचा वार गुरुवार आहे, उद्यापासून जरी तुम्ही सेवा केली, तुम्हाला असं वाटत असेल की आपले 4 दिवस पुढे वाढू नयेत, किंवा आपल्याला ती तारीख आपली त्या वेळामध्ये आहे, त्या तारखेमध्ये आहे, 11 ते 31च्या दरम्यान आहे 4 दिवस, तर 4 दिवस अगोदर तुम्ही सेवा करू शकता। म्हणजे 31 मार्च पर्यंत तुमचे 21 पारायण कंप्लीट होतील। आणि एक प्रकारे मनाशी निर्धार करायचा आहे, काही होऊ द्या, मला या 21 दिवसात महाराजांची सेवा करायची आहे, म्हणजे करायची आहेच। म्हणजे भरपूर वेळेस काही ताई अशा आहेत जॉब वगैरे करतात, किंवा काही कारणास्तव त्यांना सेवा करता येत नाही, तर अशा वेळेस देखील ते पूर्ण पारायण जरी जमत नसेल तर ते रोज 3-3 अध्याय आपण ज्या प्रकारे नित्यसेवेमध्ये वाचतो त्या पद्धतीने, किंवा रोज 7-7 अध्याय वाचून देखील तुम्ही पारायण करू शकता। बघा, आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, तर ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता ही स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे। आपल्या जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आपल्याला सहज स्वामी चरित्र सारामृताची पोथी मिळून जाते। त्यामुळे कोणाकडे नसेल, आम्हाला मिळत नाहीये, तर चौकशी करा, किंवा ऑनलाईन जरी तुम्ही पाहिली तरी मिळेल, किंवा जे आपलं ऍप आहे www.srigurupeethApp.com हे ऍप आहे, हे ऍप डाउनलोड करून घ्या मोबाईलमध्ये। त्याच्यामध्ये देखील डायरेक्ट दिंडोरी प्रणित केंद्र आपलं जे नाशिकचं आहे तिथून तुम्हाला कुरिअरने देखील ऑर्डर करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तिथून करा, किंवा ऑनलाईन बघा, किंवा तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथून जरी ऑर्डर केली तुम्ही तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीचं स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे, आणि हा आपला महाराजांचा आत्मा आहे, आणि असं म्हटलं तर चालेल, अतिशय अतिशय पवित्र व अगदी हृदयाच्या जवळ ठेवलात तरी देखील चालेल, इतका पवित्र व खूप चमत्कारिक व ताकदवार ग्रंथ हा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल। आणि या ग्रंथाने भल्याभल्यांचं आयुष्य बदललेलं आहे। मग आपण जर मनापासून पूर्ण श्रद्धापूर्वक जर ही सेवा केली तर आपलं देखील भाग्य बदलायला वेळ नाही लागणार। आणि महाराज आपल्या ब्रह्मांडाचे नायक, मालक, चालक, पालक सगळे काही आहेत, आपले आई बाप सगळे काही महाराज आहेत। तर आपल्या आयुष्याची दोरी, आपल्या आयुष्याची नौका जर त्यांच्या हातात दिली आहे तर घाबरायचं कारणच नाहीये। सगळं महाराजांवर सोपवून द्यायचं आणि फक्त महाराजांचं नामस्मरण सेवा करत राहायची। स्वामी चरित्र सारामृताचे 11-21 पाठ आपल्याला करायचे आहेत। समजा आता उद्यापासून तुम्ही करणार आहात, किंवा 11 तारखेपासून तुम्ही सुरुवात करणार आहात, तर रोज तुम्हाला संपूर्ण एक पारायण करायचं आहे, एका बैठकीत एक मांडी पारायण, म्हणजे रोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय पठण करायचेच आहेत। संपूर्ण पारायण तुम्हाला करायचेच आहेत, आणि अध्याय अतिशय छोटे छोटे आहेत। आता बघा, तुम्हाला मी थोडक्यात दाखवते, खूप छोटे अध्याय आहेत, म्हणजे 1-2 अध्याय, एखाद दुसरा अध्याय मोठा असला तरी खूप छोटे अध्याय आहेत। आता हा अध्याय पहिला आहे, तर लगेच इथे संपतो व इथून लगेच दुसरा अध्याय सुरू होतो, हा दुसरा अध्याय इथे संपतो व तिसरा अध्याय इथून सुरू होतो, त्याच पद्धतीने हा चौथा अध्याय इथून सुरू होतो, म्हणजे छोटे छोटे अध्याय आहेत। आणि बघा, आता ज्यांचा वाचनामध्ये स्पीड बसलेला आहे, किंवा ज्यांच्या मुखामध्ये आता स्वामी चरित्र सारामृत बसलेला आहे, त्या ओव्या असतील, जे काही श्लोक ओव्या वगैरे आहेत त्या बसल्या असतील, तर तुमचा कमीत कमी पाऊण तास जातो, माझा तर जातो पाऊण तास, कोणाकोणाला 1 तासाच्या वर, म्हणजे 1 तास वरती 15-20 मिनिटं असं देखील लागू शकतात, ज्यांचं वाचन कमी आहे, म्हणजे स्पीड कमी आहे त्यांचं। पण वाचताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, मन लावून वाचायचं आहे। बघा,
आता सगळ्यात अगोदर जर तुम्ही 11 तारखेपासून सुरुवात करणार आहात तर तुम्ही 11 तारखेला सकाळी जाणार असाल मठात, किंवा 10 तारखेला जर तुम्ही मठात गेला तर देखील चालेल. बघा, ज्यावेळेस आपलं लग्न कार्य वगैरे ठरतं त्यावेळेस आपण पत्रिका द्यायला जातो की आता हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. आता आम्ही म्हणजे लग्नाची पत्रिका देतो, आमंत्रण देतो सर्व देवी देवतांना, सगळ्यांना आपण आमंत्रण देत असतो. त्याच पद्धतीने महाराजांच्या मठात जायचं आहे, जाताना एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे, नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला एक फुल घ्यायचं आहे, मग चाफ्याचं घ्या किंवा गुलाबाचं घ्यायचं आहे. महाराजांच्या चरणाशी ठेवायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे की आजपासून मी 31 मार्च म्हणजे प्रगट दिनानिमित्त आपल्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताची सेवा रुजू केलेली आहे, तर ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या. व या सेवा काळामध्ये माझ्याकडून कळत किंवा न कळत काही चुका झाल्या तर त्या चुकांवरती चुका तुम्ही आईच्या मायेने त्या पोटात घ्या, असं महाराजांना सांगायचं आहे. आणि निर्विघ्नपणे कोणताही खंड न पडता ही सेवा माझ्याकडून करून घ्या. आता बघा, संकल्प घेताना ते देखील खंड न पडता मी ही सेवा करेन असा संकल्प कधीच घ्यायचा नाही. संकल्प घेताना तुम्हाला मी प्रकट दिनानिमित्त 21 पारायण करणार आहे असा संकल्प घ्या. म्हणजे कसं, जरी मध्ये काही अडचण आली तरी देखील तुम्ही पुढे 1-2 दिवस जरी तुमचे गेले तरी चालेल. खंड न पडता हा शब्द वापरला तर पिरियड्सच्या वेळेसचे 4 दिवस सोडले तर आपण बाकीच्या वेळेस खंड पडू देऊ शकत नाही. यामुळे संकल्प घेताना प्रकट दिनानिमित्त मी या दिवसापासून 21 दिवसांची सेवा महाराजांच्या चरणी तुमच्या चरणी रुजू करत आहे असे महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि महाराजांना आमंत्रण द्यायचं आहे की या पारायणाच्या वेळेस तुम्ही स्वतः तिथे उपस्थिती दाखवावी व निर्विघ्नपणे पारायण हे तुम्ही स्वतः माझ्याकडून करून घ्यावे. कारण मी कोणीच नाहीये करून घेणारा, तुम्ही स्वतः माझ्याकडून करून घेणार आहात. त्यामुळे महाराज काही चूक झाली तर क्षमा असावी अशी महाराजांना विनंती प्रार्थना करायची आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला याची पूजा मांडणी वगैरे काय करायची का, तर तुम्ही फक्त हा ग्रंथ संकल्प युक्त करत असाल तर ग्रंथ तुम्हाला पाठावरती ठेवायचा आहे, पाठ हलवायचा नाही, एवढंच तुम्हाला करायचं आहे. महाराजांची मूर्ती वगैरे असेल तर ती पाठावर ठेवायची आहे, माळ पाठावरती ठेवायची आहे. कलश वगैरे नाही ठेवला तरी देखील चालेल, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलश ठेवू शकता. पण 21 दिवस आपल्याला ठेवायचा आहे, त्यामुळे कलश ठेवला नाही तरी चालेल. किंवा देवघरातच महाराजांची मूर्ती आहे, फक्त ही पोथी जरी तुम्ही समोर ठेवली तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाहीये. देवघरासमोरच बसून रोज आपल्याला पारायण करायचं आहे, पूजा मांडावीच असं देखील काही नाहीये. त्यामुळे रोज आपल्याला 1 ते 21 पारायण तुम्हाला करायचे आहे. नंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आणि तो सुद्धा व्यवस्थित लयात, नाही तर आपण काही तर माग लागलेला आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण ते पठण करत असतो. म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने व्यवस्थित आपण नामस्मरण करायचं आहे. बघा, नामस्मरण आपण चालता बसता उठता कधीही करू शकतो. पण महाराजांच्या समोर शांत बसून शांत चित्ताने शुद्ध अंतःकरणापासून एकाग्र होऊन महाराजांच्या चरणाशी लीन होऊन ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्या नामस्मरणाचं फळ दुपटीने तिपटीने आपल्याला मिळत असतं, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे 11 माळी नामस्मरण करायचंच आहे. ताई 1 माळ करू का, 2 माळ करू का, नाही, 11 माळी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. त्याच पद्धतीने 11 वेळा तारक मंत्र बोलायचं आहे. आता ज्यांना तारक मंत्राचे अनुष्ठान करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवेन मी. 11 माळी तारक मंत्र म्हणजे 1 मांडी पारायण, 1 ते 21 अध्याय, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि एक वेळ निश्चित करा, संकल्प घेत असाल तर एक वेळ निश्चित करा की या वेळामध्ये मी करणार आहे. आणि बघा, आपण ज्यावेळेस ठरवतो की पहाटे उठून मला बाबा आता सेवा करायची आहे, आता लवकर उठणार आहे, मी सेवा करणार आहे, पहाटेचं लवकर माझं आवरणार आहे. आणि महाराज देखील खूप परीक्षा बघतात आणि त्यावेळेस नेमकं काही ना काहीतरी होतं, आपण उठत नाही, आपल्याला जाग येत नाही, काहीही करा आपल्याला जाग येत नाही. म्हणजे एक प्रकारे महाराज देखील आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे बघा, कधी कधी असं होतं की पारायणाला बसलो, लहान मुलं असेल तर लहान मुलं रडायला लागतात, काही ना काही तर प्रॉब्लेम्स येतात, असं देखील होतं. महाराज परीक्षा बघतात, एवढं लक्षात घ्या. आपण हारायचं नाही, हार मानायची नाही, उलट जिद्दीने पेटून उठायचं आणि महाराजांची सेवा करायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने 21 दिवसांची तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्यांना 21 दिवस 21 पारायण करणं शक्य नाही त्यांनी रोज 3-3 अध्याय किंवा 7-7 अध्याय जरी करून तुम्ही पारायण केलं तरी देखील चालणार आहे. किंवा प्रगट दिनानिमित्त तुम्ही 7 पारायण जरी केली तरी देखील चालणार आहे. आता याचं नियम काय, नियम अटी देखील आपल्याला पाळायलाच हवेत. बघा, एक तर तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, मांसाहार करून चालणार नाही. ताई घरातले ऐकत नाहीत, घरातले खातात, त्यांना खाऊ द्या,
समजवण्याचा प्रयत्न करा. ऐकलं तर ठीक, नाही तर त्यांना करून द्या. तुम्ही स्वतः खाऊ नका, कारण तुम्ही संकल्प घेणार आहात. आता हा संकल्प घेऊन जरी सेवा केली तरी देखील 21 दिवसांची चालणार आहे. न संकल्प घेता जरी तुम्हाला ही सेवा करायची असेल तरी देखील चालणार आहे. पण संकल्प घ्या अथवा न घ्या, तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावाच लागणार आहे. त्याच पद्धतीने ब्रह्मचार्याचं पालन करायचं का? तर बघा, आपण 108 पारायण करतो, 21 पारायण करतो. आपण ब्रह्मचार्याचं स्वामी चरित्र सारामृतामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करत नाही. पण ज्या तुम्हाला करायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन, तर मग करा, उत्तमच आहे, त्याचं फळ तुम्हाला मिळेलच. पण नाही केलं तरी काही हरकत नाहीये. त्याच पद्धतीने परान्न तुम्हाला टाळावंच लागणार आहे. संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला परान्न घेऊन चालणार नाही. मग मी बाहेर होतो, आम्ही हॉटेलचं खाऊ का, किंवा अचानक आम्हाला अर्जंटमध्ये खूप दबाव टाकला, मग खावंच लागेल, मग काय करू आम्ही? बघा, त्यावेळेस 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा, नंतर खा. पण शक्यतो टाळायचंच आहे परान्न. बघा, परान्न हा असं अन्न आहे ज्यामुळे खूप खूप प्रखर आपल्याला दोष लागतात. अन्नाचे दोष खूप प्रखर लागतात त्यावेळेस. कारण बघा, कोणी कोणत्या मनाने, कोणत्या भावनेने बनवलेलं ते अन्न आहे, त्याच्या मनात त्यावेळेस कोणते विचार चालू होते, त्याच्या मनात राग होता, आनंद होता, ते आपल्याला माहित नाही. त्यामुळे परान्न शक्यतो टाळायचं आहे. माहेरी गेलो, सासरी गेलो, तिथे खाल्लं तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही आहे. पण तरी देखील पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. परान्न घेत असाल तर तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि शक्यतो घ्यायचाच नाहीये, कुठेच जायचं नाही कोणाच्याच घरी. घरातलं सात्विक भोजन स्वतः तयार केलेलंच खायचं आहे. व आता बेकरी प्रोडक्ट्स खाऊ का, बिस्किट खाऊ का, खारी खाऊ का, पाव खाऊ का, हे खाऊ का, ते खाऊ का, काही हरकत नाहीये. आपण संसारिक माणूस आहोत. प्रत्येक गोष्ट पाळणंच शक्य होईल असं देखील नाहीये. शक्यतो टाळा, पण खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण शक्यतो परान्न टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. मासिक धर्मामध्ये 4 दिवस तुम्हाला पाळायचे आहेत. 4 दिवस, 5व्या दिवशी तुम्हाला पठणाला बसायचं आहे. एवढं लक्षात घ्या. त्याच पद्धतीने बघा, कोणाचा अपमान होईल, आपल्यामुळे कोणी दुखावेल या वेळामध्ये, ते देखील आपल्याला टाळायचं आहे. कोणाच्या तोंडाला लागायचं नाही. यावेळेस महाराज परीक्षा बघतात, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं. घरामध्ये भांडण तंटे होऊ शकतात, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण एक पुढचा शब्द वाढवत असेल तर त्यावेळेस आपण शांत राहायचं आहे. कारण आपली चिडचिड होऊ नये, आपला संताप होऊ नये, आपल्या तोंडातून काहीतरी बाहेर निघू नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपण या गोष्टींचं पालन केलं, या सगळ्या गोष्टींचं पालन करत जर आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली, तर त्याचं फळ निश्चितच आपल्याला मिळणार आहे. एवढं लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही आवर्जून 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला 21 शक्य नसतील तर 7, 11, 21, 51 तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही करू शकता. आणि संकल्पयुक्त जर सेवा केली, म्हणजे काही न मागता सेवा केली तर अतिशय उत्तम आहे. महाराज तुम्हाला भरभरून देणारच आहेत. पण तुमची इच्छा असेल, एखादी या संसारिक माणूस म्हणल्यानंतर आपली इच्छा असते मुलांचं चांगलं व्हावं, करिअरमध्ये नोकरी चांगली लागावी, मुलगी उत्तम मिळावी, विवाहासाठी विवाह लवकर जमावा, संतती व्हावी, तर त्यावेळेस संकल्प घ्या आणि महाराजांच्या चरणाशी सेवा रुजू करा शुद्ध अंतकरणापासून. नक्कीच तुमची इच्छापूर्ती होणार आहे. आणि सगळ्या नियमांचं पालन करून जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच नक्कीच इच्छापूर्ती व्हायला वेळ लागणार नाही. 21 दिवस पूर्ण होण्या अगोदरच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.